नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या मुद्द्यावर आधारित घटकांची उजळणी करणार आहोत. आपल्या परिसरातील परिसंस्थेमध्ये वेगवेगळे भक्षक स्तर आढळून येतात. पहिला स्तर आहे प्राथमिक भक्षक. यामध्ये अशा प्राण्यांचा समावेश होतो जे स्वयंपोषी असतात, म्हणजेच शाकाहारी असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार, हत्ती हे प्राणी प्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. यानंतर दुसरे भक्षक येतात द्वितीय भक्षक, म्हणजेच यांना आपण मांसाहारी असं म्हणतो. या द्वितीय भक्षकांमध्ये अशा प्राण्यांचा समावेश होतो की जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे प्राणी शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यानंतर येतात सर्वोच्च भक्षक. यामध्ये अशा प्राण्यांचा समावेश होतो जे प्राणी मांसाहारी प्राण्यांना खातात आणि इतर प्राणी त्यांना खात नाहीत. यामध्ये येतात वाघ, सिंह अशा प्राण्यांचा सर्वोच्च भक्षकांमध्ये समावेश होतो. यानंतरची पातळी आहे उभयाहारी, म्हणजेच मिश्राहारी, ज्यामध्ये अशा प्राण्यांचा समावेश होतो की जे मांस पण खातात आणि वनस्पतींचा पण अन्न म्हणून वापर करतात. उदाहरणार्थ माणूस, अस्वल हे प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी अशा प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. अन्नसाखळी व अन्नजाळे. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो, त्याला आपण अन्नसाखळी असे म्हणतो. प्रत्येक साखळीमध्ये अशा 4 किंवा 5हून अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश होतो आणि त्यामधूनच अन्नजाळे निर्माण होते. अन्नसाखळीचं उदाहरण घ्यायचं झालं तर वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न तयार करतात. या वनस्पतींवर अवलंबून काही कीटक असतात. उदाहरणार्थ नाकतोडा. मग नाकतोडा याचा समावेश प्राथमिक भक्षकामध्ये होतो. ही झाली अन्नसाखळ्याची पहिली कडी. त्यानंतर ह्या नाकतोड्याला काही सजीव खातात. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक हा अन्नासाठी नाकतोड्यावर अवलंबून असतो. मग बेडूकचा समावेश द्वितीय भक्षामध्ये होतो. मग बेडूक ही झाली अन्नसाखळ्याची दुसरी कडी. त्यानंतर या बेडकाचा साप हा अन्न म्हणून वापर करतो. ही झाली अन्नसाखळीतली तिसरी कडी. यानंतर या सापाला घार खाते. ही झाली अन्नसाखळीची चौथी कडी. आणि यानंतर आपण जर विचार केला की घार जे पक्षी आहे, या घार पक्षीचं विघटन झालं मातीमध्ये विघटन झाल्यानंतर त्या मातीमध्ये वनस्पती पुन्हा निर्माण होतात. म्हणजेच ही अन्नसाखळी अशाच प्रकारे निसर्गामध्ये चालू राहते. निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक अन्नसाखळींची आपल्याला उदाहरणं घेता येईल. एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. उदाहरणार्थ एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो. मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळीऐवजी गुंतागुंतींचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच निसर्गातील अन्नजाळे म्हणतात. सामान्यपणे अशी अन्नजाळी निसर्गात सर्वत्र आढळतात. अन्नजाळ्यांमध्ये भक्षकांची संख्या निश्चित नसते आणि अन्नजाळ्यांमध्ये संतुलन असणेही फार गरजेचे आहे. कार्बनचे
वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभूरासायनिक चक्र आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया होते. या हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकांमध्ये रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे काही कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन हा शाकाहारी प्राण्यांकडे व शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व परत वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो. यालाच आपण कार्बन चक्र असे म्हणतो. ऑक्सिजन चक्र पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रामध्ये जैविक आणि अजैविक अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. वातावरणामध्ये ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होत असते तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो. उदाहरणार्थ सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडून आणतात. यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते आणि या ऑक्सिजनची निर्मिती झाल्यानंतर प्राण्यांद्वारे ऑक्सिजनचे श्वसन केले जाते. यानंतर प्राण्यांद्वारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते आणि हा उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईडचा वापर वनस्पती अन्न निर्मिती करण्यासाठी करतात. अशाच प्रकारे ऑक्सिजनचे चक्र हे सातत्याने सुरू असते. नायट्रोजन चक्र वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजेच 78% आढळतो. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता भासते. निसर्गात जैविक आणि अजैविक अशा प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूचं वेगवेगळ्या संयुगांमध्ये अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण घडतं. यालाच नायट्रोजन चक्र असे म्हणतात. सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन चक्रामध्ये प्रमुख 4 प्रक्रियांचा समावेश होतो. पहिली प्रक्रिया म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण. यामध्ये नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होते. यानंतरची दुसरी प्रक्रिया आहे अमोनीकरण. यामध्ये सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. यानंतरची तिसरी प्रक्रिया आहे
नायट्रीकरण. यामध्ये अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. यानंतरची शेवटची प्रक्रिया आहे विनायट्रीकरण. यामध्ये नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होते.